नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी जाधव SV। आज आपल्याला इयत्ता 7वी नागरिकशास्त्रातील संविधानाची वैशिष्ट्ये हा पाठ शिकायचा आहे। मुलांनो, मागच्या पाठामध्ये आपण भारताच्या संविधानाची निर्मिती कशी झाली, परत संविधानाची उद्देशिका काय आहे याचा अभ्यास केलेला आहे। सार्वभौम समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही, गणराज्य या सर्वांच्या संज्ञाही आपण समजून घेतलेल्या आहेत, आहे की नाही। आणि उद्देशिकेत नमूद केलेले काही उद्दिष्ट आहेत, त्या उद्दिष्टांसोबत आपल्या संविधानाची काही वैशिष्ट्येही आहेत। आणि या आणखी जी काही वैशिष्ट्ये आहेत त्या उद्देशिकेत नमूद केले त्यापेक्षा वेगळी जी वैशिष्ट्ये आहेत त्याचा अभ्यास आपल्याला या पाठात करायचा आहे। पहिलं वैशिष्ट्य आहे संघराज्य। संघराज्य व्यवस्था हे आपल्या संविधानाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। म्हणजे मोठा भूप्रदेश, मोठी लोकसंख्या असणारे देशामध्ये काही राज्य आहेत। मग ह्यांना म्हणजे मोठ्या म्हणजे जिथे लोकसंख्या जास्त असते अशा देशामध्ये राज्य करण्यासाठी संघराज्य ही एक पद्धत असते। आणि मोठा भूप्रदेश असल्यास एकाच ठिकाणाहून राज्यकारभार करणं अवघड असतं। म्हणजे वेगवेगळ्या दूरदूरच्या प्रदेशाकडे दुर्लक्ष होतं, म्हणून तिथल्या लोकांना राज्यकारभारात सहभाग घेण्याची संधी मिळत नाही। आणि अशा कारणामुळं संघराज्यात 2 स्तरावर शासन संस्था असतात। म्हणजे संपूर्ण देशाचे संरक्षण करणे, परराष्ट्राशी व्यवहार करणे, शांतता प्रस्थापित करणे हे कामं मध्यवर्ती शासन पार पाडतं। त्याला केंद्र शासन किंवा संघ शासन असंही म्हणतात। आणि संघ शासन हे संपूर्ण देशाचा राज्यकारभार करत असते। आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशाचा कारभार पाहणारं जे शासन असतं त्याला राज्य शासन असं म्हणतात। राज्य शासन हे एका मर्यादित प्रदेशाचा राज्यकारभार पाहतं। उदाहरणार्थ आपण कुठे राहतो? महाराष्ट्र राज्यात। मग आपल्या महाराष्ट्राचं जे शासन आहे त्याला राज्य शासन असं म्हणतात। महाराष्ट्रापुरतं म्हणजे मुख्यमंत्री वगैरे आहे की नाही, आमदार, मुख्यमंत्री जे असतात ना, वेगवेगळे मंत्री, ते राज्य शासन झालं। आणि पंतप्रधान ह्यांचं जे शासन असतं ते केंद्र शासन असतं। हे पहिलं वैशिष्ट्य आहे संघराज्य। दुसरं आहे अधिकार विभागणी। संघ शासन आणि राज्य शासन यांच्यात संविधानाने अधिकार वाटून दिलेले आहेत। त्यानुसार कोणत्या विषयाचे अधिकार कोणाकडे आहेत ते आपल्याला पाहायचं आहे। आपल्या संविधानानं 3 सूची तयार केलेल्या आहेत। त्यात एक विषय नमूद केलेले आहेत, वेगवेगळे विषय नमूद केलेले आहेत। पहिल्या सूचीला संघसूची म्हणतात। त्यात 97 विषय आहेत आणि या विषयावर संघ शासनाचा कायदा असतो, ते कायदा करतात। आणि राज्य शासनासाठी राज्यसूची असते, त्यात 66 विषय आहेत आणि या विषयावर राज्य शासन कायदे करत असते। या 2 सूची व्यतिरिक्त तिसरी एक समवर्ती सूची असते, त्यामध्ये 47 विषय आहेत आणि दोन्ही शासनांना या सूचीतील विषयावर कायदे करता येतात। म्हणजे 97 हे केंद्र शासनाकडे काय आहेत 97 विषय, 66 विषय राज्य शासनाकडे आहेत आणि दोघांनी मिळून कायदे करता येतील अशा अधिकार असलेले 47 विषय आहेत। तर या 3 सूचीमधील विषयाव्यतिरिक्त जर एखादा विषय नव्याने निर्माण झाला तर त्याच्यावर कायदा करण्याचा अधिकार मात्र संघ शासनाला असतो आणि हा अधिकार शेषाधिकार म्हणून ओळखला जातो। आलं लक्षात? तर मग आता हे कोणते विषय कोणाकडं? तर संघ शासनाकडील विषय कोणते आहेत? मग म्हणजे केंद्राकडील विषय कोणते असतात? तर संरक्षण, परराष्ट्र व्यवहार म्हणजे दुसऱ्या देशाचे असलेला व्यवहार, परत युद्ध आणि शांतता, चलन व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय व्यापार असे काही विषय आहेत जे संघ शासनाकडे आहेत। आणि राज्य शासनाकडील विषयामध्ये उदाहरणार्थ शेती, कायदा व व्यवस्था, स्थानिक शासन, आरोग्य, तुरुंग, प्रशासन असे विषय असतात। आणि दोघांकडे मिळून जे असतात ते मात्र रोजगार, पर्यावरण, आर्थिक सामाजिक नियोजन
व्यक्तिगत कायदा, शिक्षण हे दोघांकडे मिळून असतात. आलं लक्षात? दुसरा आहे, पुढचा मुद्दा आहे केंद्रशासित प्रदेश. आता हा केंद्रशासित प्रदेश कशाला म्हणायचं, तर भारतात एक संघशासन आहे आणि 29 राज्यशासन आहेत किंवा घटक राज्य आहेत आणि 7 संघशासित प्रदेश आहेत. तर संघशासित प्रदेशावर संघशासनाचेच नियंत्रण असते, जसं की नवी दिल्ली, दमण दीव, पुदुच्चेरी, चंदीगड, दादरा नगर हवेली, अंदमान निकोबार, लक्षद्वीप हे संघशासित प्रदेश आहेत 7. तर तुम्हाला माहिती आहे का, चलनी नोटा तुम्ही पाहिल्यात का? तुम्ही नोटा पाहिल्यात का? पाहता की नाही तुम्ही दररोज नोटा? तर त्यावर केंद्र सरकारद्वारा प्रत्यार्भूत असं लिहिलेलं असते, आहे की नाही? केंद्र शासनाद्वारा प्रत्यार्भूत असं लिहिलेलं असते. तुम्ही बघा नोटेच्या वरती ते भारतीय रिझर्व्ह बँक लिहिलेलं असतं ना, त्याच्या खाली केंद्र शासनाद्वारा प्रत्यार्भूत. म्हणजे परत पोलिसांच्या खांद्यावरील बिल्ला तुम्ही कधी पाहिलाय का? त्यावर लिहिलेलं असते महाराष्ट्र पोलीस. म्हणजे ते महाराष्ट्र म्हणजे एखाद्या राज्याचं चिन्ह असते. भारतीय रेल्वे आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ असंही तुम्ही वाचलं असेल. याचा अर्थ असा की आपल्या देशात 2 पातळीवर सरकार आहेत. म्हणजे काही पोलिसाच्या ह्याच्यात पाहता की नाही तुम्ही, पोलीसच्या ह्याच्या बिल्ल्यावर लिहिलेलं असतं ना खांद्यावरच्या, महाराष्ट्र पोलीस. रेल्वे ही पूर्ण देशाची असते, संघशासनाची असते, म्हणून तिथं काय लिहिलेलं असतं, भारतीय रेल. नोटांचं चलनांचं अधिकार संघशासनाला असतात, म्हणून नोटावर सुद्धा भारत सरकारद्वारा हे केंद्रीय सरकारद्वारा प्रत्यार्भूत असं लिहिलेलं असतं. आणि एस टी ही प्रत्येक राज्यापुरती असते, म्हणून तिथं काय लिहिलेलं असतं, महाराष्ट्र राज्य परिवहन, आहे की नाही? म्हणजे याचा अर्थ असा की आपल्या देशात 2 पातळीवर सरकार आहेत, एक भारत सरकार आणि दुसरं राज्य सरकार. आलं लक्षात? उदाहरणार्थ महाराष्ट्र सरकार, कर्नाटक सरकार असं वेगवेगळे राज्य सरकार असतात. पुढचं वैशिष्ट्य आहे संसदीय शासन पद्धती. भारताच्या संविधानात संसदीय शासन पद्धतीविषयी तरतूद केलेली आहे. संसदीय शासन पद्धती म्हणजे काय मग? तर संसदीय शासन पद्धती म्हणजे राज्यकारभाराची अशी एक पद्धत जिथं संसदेला म्हणजेच कायदेमंडळाला निर्णय घेण्याचे सर्वश्रेष्ठ अधिकार असतात. संसदीय शासन पद्धती म्हणजे काय? तर कायदेमंडळाला निर्णय घेण्याचे सर्वश्रेष्ठ अधिकार असतात, म्हणजे संसदेला पूर्ण अधिकार असतात. भारताच्या संसदेत राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा यांचा समावेश असतो. प्रत्यक्ष राज्यकारभार करणारे मंत्रिमंडळ लोकसभेतून निर्माण होते आणि ते आपल्या कामगिरीसाठी लोकसभेला जबाबदार असते. संसदीय शासन पद्धतीत संसदेत होणाऱ्या चर्चा, विचारविनिमय याला खूप महत्त्व असते. अशा प्रकारे संसदीय शासन पद्धती हे एक आपल्या संविधानाचं वैशिष्ट्य आहे. तसंच पुढचं वैशिष्ट्य आहे स्वतंत्र न्याय व्यवस्था. भारताच्या संविधानात स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केलेली आहे. वादग्रस्त प्रश्नांचं जेव्हा आपापसात सोडवणूक होऊ शकत नाही तेव्हा ते न्यायालयात सादर केले जातात आणि न्यायालय दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतं आणि त्यानंतर अन्याय झालेला असल्यास तो दूर करून निवाडा करत असतं. आणि हे काम निरपेक्षतेने त्यांना करायचं असतं, ते तसं होणं अपेक्षित असतं. म्हणून स्वतंत्र न्यायव्यवस्था हे संविधानानं दिलेले एक वैशिष्ट्य आहे. न्यायालयावर कुणीही दबाव आणू शकत नाही किंवा कुणाचा दबाव येऊ नये म्हणून संविधानानं काय केले, न्यायमंडळ हे अधिकाधिक स्वतंत्र ठेवण्यासाठी भरपूर तरतुदी केलेल्या आहेत. जसे की न्यायाधीशांची नेमणुकी शासनामार्फत कधीच होत नाही, म्हणजे त्यांच्यावर शासनाचा दबाव येऊ नये म्हणून. पुन्हा राष्ट्रपतीकडून होत असते न्यायाधीशांची निर्मिती, जेणेकरून शासनाचा दबाव त्यांच्यावर येऊ नये म्हणून. न्यायाधीशांना सहजपणे पदावरून दूर पण करता येत नाही, तसे अधिकार शासनाला नाहीत.
आणि हे कुठल्याही न्यायाधीशावर दबाव येऊ नये, न्याय योग्य रीतीने व्हावा म्हणून संविधानानं दिलेले हे एक वैशिष्ट्य आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे एकेरी नागरिकत्व. भारताच्या संविधानात भारतातील सर्व नागरिकांना एकच नागरिकत्व बहाल केलेलं आहे, ते म्हणजे भारतीय नागरिकत्व. सगळे नागरिक हे एकेरी नागरिकत्व, दोन दोन नागरिकत्व स्वीकारता येत नाहीत. भारतीय आणि महाराष्ट्रीय असं म्हणता येत नाही. आपण जरी महाराष्ट्रात राहत असलो तरी आपण कोण आहोत? भारतीय नागरिक आहोत. एकेरी नागरिकत्वाचं वैशिष्ट्य आहे हे संविधानाचं, कारण आपल्याला दोन दोन नागरिकत्व स्वीकारण्याची मुभा नाही. आणि संविधानातील बदलसुद्धा परिस्थितीनुसार म्हणजे बदल थोडेफार किंवा दुरुस्ती करता येते संविधानात, परंतु संविधानात वारंवार दुरुस्ती केल्यावर अस्थैर्य निर्माण होऊ शकते. म्हणून कुठलाही बदल करताना तो पूर्ण विचारांती व्हावा यासाठी भारताच्या संविधानातील बदलाची संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट केलेली आहे. म्हणजे उठसूट संविधानात बदल होऊ नयेत म्हणून संविधानात बदल करण्यासाठी काय काय प्रक्रिया करावी लागेल ते सुद्धा संविधानातच स्पष्ट केलेलं आहे, ते लिहून ठेवलेलं आहे. त्याप्रमाणेच आपल्याला त्यात काही दुरुस्ती वगैरे करायची असेल तर आपल्या सरकारला करता येते. आता संविधानात कोणताही बदल करायचा असेल तर तो त्या प्रक्रियेनेच करावा लागतो. संविधानातील बदलाची प्रक्रिया ही खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती फार कठीण नाही किंवा अतिसोपीही नाही. महत्त्वाच्या दुरुस्तीसाठी विचारविनिमयाला यात पूर्ण वाव दिलेला आहे आणि सर्वसाधारण दुरुस्ती ही सहज होईल इतकी लवचिकता पण या प्रक्रियेत आहे. तुम्हाला एक शोधायचा आहे प्रश्न की आत्तापर्यंत भारतीय संविधानात किती वेळा दुरुस्ती झाली हे तुम्हाला शोधायचे. तुमच्यासाठी हा प्रश्न आहे मुलांनो. पुढचं संविधानाचं वैशिष्ट्य आहे निवडणूक आयोग. निवडणूक आयोगाविषयी वर्तमानपत्रातील मजकूर तुम्ही नेहमी वाचत असतात, है की नाही? तुम्ही नेहमी निवडणूक आयोगाविषयी पेपरला वगैरे वाचता. भारतानं लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे, त्यामुळे जनतेला ठराविक काळानंतर, ठराविक मुदतीनंतर आपले प्रतिनिधी पुन्हा नव्याने निवडून द्यायचे असतात आणि त्यासाठी निवडणुका घ्याव्या लागतात. या निवडणुका तुमच्या गावात सुद्धा बघा, सरपंच, तुम्ही फार काही नसलं पाहिलं तर सरपंचाची निवडणूक तर पाहिली असेल गावात, है की नाही? एकच सरपंच म्हणजे पूर्ण काळात जन्मभर एकच सरपंच असतो गावाला असं होतं का? नाही, कारण दर 5 वर्षांनी निवडणुका होतात आणि सरपंच बदलतो, है की नाही? तेवढी म्हणजे आपल्या लोकशाही असल्यामुळं जनतेला मुभा आहे नव्यानं निवडून देण्याचं. त्यासाठी निवडणुका घेणं गरजेचं असते. ह्या निवडणुका खुल्या आणि न्याय वातावरणात व्हाव्यात असं अपेक्षित आहे. त्यामुळं नागरिकांना कोणत्याही दबावाशिवाय आपल्याला योग्य वाटेल अशा उमेदवाराला निवडून देता येते. आणि शासनाने निवडणुका घेतल्यास असं खुलं वातावरण किंवा न्याय्य वातावरण मिळेल का? नाही मिळणार, आहे की नाही? म्हणून आपल्या संविधानानं निवडणुका घेण्याची जबाबदारी एका स्वतंत्र यंत्रणेवर सोपवली आहे, शासनाकडं सोपवलेली नाही. ती यंत्रणा स्वतंत्र आहे, ती म्हणजे निवडणूक आयोग. निवडणूक आयोग ही स्वतंत्र यंत्रणा संविधानानं दिलेली आहे. भारतातल्या सर्व महत्त्वाच्या ज्या निवडणुका आहेत ते घेण्याची जबाबदारी ह्या निवडणूक आयोगावर आहे. आलं लक्षात? अशा प्रकारे भारतीय संविधानाचे अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यापैकी काही वैशिष्ट्ये आपण या पाठात पाहिलेली आहेत. जसं की संघराज्य, अधिकार विभागणी, केंद्रशासित प्रदेश, संसदीय शासन पद्धती, स्वतंत्र न्यायव्यवस्था, एकरी नागरिकत्व आणि निवडणूक आयोग. तसंच काही मूलभूत हक्कही आपल्याला संविधानाने दिलेले आहेत आणि विस्तृत तरतुदी, हक्काविषयीच्या विस्तृत तरतुदी हे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे. त्याचा अभ्यास आपण पुढच्या पाठात करणार आहोत. हा पाठ इथं संपलेला आहे. तुम्हाला याचा स्वाध्याय लिहून काढायचा आहे. धन्यवाद.